नमस्कार मित्रांनो, आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण मनापासून समोरच्याचं चांगलं करायला जातो, पण पदरी फक्त टीका आणि अपमानच पडतो. आपण कितीही प्रामाणिक असलो तरी घरच्यांमध्ये, नातेगोत्यात किंवा समाजात आपल्यालाच दोषी ठरवलं जातं. जेव्हा प्रत्येक बोट तुमच्याकडे रोखलेलं असतं आणि प्रत्येक जण तुम्हालाच वाईट ठरवायला टपलेला असतो, तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं, खूप त्रास होतो. पण एक गोष्ट गाठ बांधून ठेवा, समोरचं तुमच्यावरती चिखल फेकतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाण झालात. याचा अर्थ असा आहे की तुमची प्रगती बघून समोरच्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जेव्हा तुमच्या चरित्र्यावर किंवा वागण्यावर विनाकारण प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, तेव्हा तुमची खरी परीक्षा असते. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी लोकांच्या मागे धावण्यापेक्षा शांत राहून स्वतःच्या कर्तृत्वावरती लक्ष देणं गरजेचं असतं. लोक तुम्हाला काय समजतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. आज आपण याच विषयावरती सविस्तर बोलणार आहोत की जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं ठाकतं, तेव्हा हार न मानता, डगमगून न जाता, ताठकण्याने आणि सन्मानाने कसं उभं राहायचं. ही लढाई स्वतःच्या अस्तित्वाची आहे आणि ती आपल्याला जिंकायचीच आहे. नंबर 1, आरसा स्वतःचा बघा, लोकांचा नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात प्रत्येक माणसाची बघण्याची नजर वेगळी असते. लोक आपल्याला काय म्हणतात किंवा आपल्याबद्दल काय विचार करतात यावरून आपली किंमत कधीच ठरत नसते. समजा एखाद्याने सोन्याला दगड म्हटलं तर सोनं काय दगड होत नाही, ते आपलं तेच टिकूनच असतं. तसंच तुमचं आहे. जर तुमचं मन स्वच्छ आहे, तुम्ही कोणाचंही वाईट केलं नाही आणि आपल्या कर्माशी तुम्ही प्रामाणिक आहात, तर मग जगाच्या टीकेला घाबरायचं काहीच कारण नाही. लोक तर सूर्यावर सुद्धा थुंकायचा प्रयत्न करतात, पण त्याचा प्रकाश कधी कमी होत नाही. तुमची सत्यता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जोपर्यंत तुमचा स्वतःचा आरसा म्हणजेच तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतंय की तुम्ही बरोबर आहात, तोपर्यंत बाहेरच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायला शिका. लोक आज चांगलं म्हणतील, उद्या वाईट म्हणतील, त्यांचं मत वाऱ्यासारखं बदलत असतं. पण जर तुम्ही स्वतःच्या नजरेत ताठ असाल तर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला खाली पाडू शकत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तुमची खरी ओळख तुमच्या कामात आहे, लोकांच्या बोलण्यात नाही. तुमचं मन साफ ठेवा, मग हे जग काहीही म्हणू द्या, तुम्हाला फरक पडायला नको. हेच खरं जगणं आहे. नंबर 2, स्पष्टीकरण देणं थांबवा. एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा की प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करायची गरज नसते. आपल्याला सवय असते की कुणी आपल्यावर खोटा आळ घेतला किंवा आपल्याला वाईट म्हटलं की आपण लगेच हातपाय धुवून त्याच्या मागे लागतो आणि मी तसा नाहीये, माझं ऐकून तर घ्या असं सांगत सुटतो. पण खरं सांगू का, ज्या माणसाने तुम्हाला चुकीचं ठरवलं आहे त्याला तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी तुमचं सत्य कधीच दिसणार नाही. उलट तुम्ही जेवढं जास्त स्पष्टीकरण द्याल तेवढं समोरच्याला तुम्हाला अजून खाली खेचायला संधी मिळते. जिथे तुमच्या शब्दांची किंमत शून्य आहे तिथे शांत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. लक्षात ठेवा, वाघ कधीच कोणाला सांगत फिरत नाही की तो जंगलचा राजा आहे. त्याचं अस्तित्व, त्याची ओळख असते, तसंच तुमचं आहे. आज लोक काय बोलतात याकडे पूर्ण दुर्लक्ष करा आणि आपलं पूर्ण लक्ष स्वतःच्या कामावर आणि प्रगतीवरती द्या. तुमचं यश जेव्हा गुलाल उधळत येईल तेव्हा तुम्हाला बोलायची गरजच पडणार नाही. तुमचं काम आणि तुमचं कर्तृत्वच त्या लोकांसाठी सनसनीत चपराक असेल. बोलून वेळ घालवण्यापेक्षा गप्प राहून करून दाखवा, कारण ही दुनिया ऐकण्यापेक्षा बघण्यावरती जास्त विश्वास ठेवते. तुमची शांतता ही कमजोरी नाही, तर तो एक मोठा विचार आहे, हे विसरू नका. नंबर 3, स्वतःची किंमत स्वतः ओळखा.
मित्रांनो, एक साधी गोष्ट लक्षात घ्या. आज बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेलो की त्याची किंमत पारखून घेतो. मग आपल्या आयुष्याची आणि स्वभावाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपण दुसऱ्याला का द्यावा? लोकांचं कसं असतंय, ज्याला जेवढं समजतंय तो तेवढंच बोलणार. कुणीतरी तुम्हाला खोटं म्हटलं किंवा वाईट ठरवलं म्हणून तुमची किंमत कमी होत नसते. लोकांकडे तर देवाच्या बाबतीत सुद्धा तक्रारी असतात. मग आपण तर साधी माणसं आहोत. दुसऱ्याने दिलेल्या सर्टिफिकेटवर जर तुम्ही स्वतःला बघायला लागलात तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. तुमची खरी किंमत तुम्हाला स्वतःला माहीत असायला हवी. आपण स्वतःवरती किती प्रेम करतो आणि स्वतःशी किती प्रामाणिक आहोत हे सगळं महत्वाचं आहे. जो माणूस आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो की मी चुकीचं वागलो नाही, तो जगातल्या कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. लोकांच्या नजरेतलं स्थान हे वाळूवरच्या रेघेसारखं असतं, क्षणात पुसलं जातं. पण जर तुम्ही स्वतःच्या नजरेत ताठ असाल तर मग जग तुमच्याबद्दल काय अफवा पसरवतंय याने काहीच फरक पडत नाही. स्वतःला ओळखायला शिका. स्वतःचं महत्त्व समजून घ्या. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या कष्टाची आणि चांगुलपणाची खात्री पटते तेव्हा जगाने तुम्हाला कितीही खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही डगमगत नाही. तुमची किंमत तुम्हीच आहात. दुसऱ्याच्या बोलण्याने ती कधीच बदलत नाही. हे मनाशी पक्क करून ठेवा. नंबर 4, अंतर ठेवा. मित्रांनो, नाती जपली पाहिजेत हे खरं आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की कुणीही उठावं आणि आपल्या स्वाभिमानाची पायमल्ली करावी. आपल्याकडे एक म्हण आहे, अति तिथे माती. जर काही लोक मुद्दाम तुम्हाला टोचून बोलत असतील, तुमच्या कामात खोडा घालत असतील किंवा समाजात तुमची नाहक बदनामी करत असतील तर अशा लोकांपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं असतं. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रवेश द्यायची गरज नाही. जसं आपण शेतात कुंपण घालतो जेणेकरून पीक सुरक्षित राहावं, तसंच आपल्या मनाला आणि आयुष्याला सुद्धा विचारांचं कुंपण घालायला शिका. ज्या ठिकाणी तुमची किंमत नाही आणि जिथे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो तिथे नातं टिकवण्यापेक्षा स्वतःचा सन्मान वाचवणं जास्त महत्वाचं असतं. लोक म्हणतील की तुम्ही बदललाय किंवा गर्विष्ठ झालाय, पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःला मानसिक त्रासातून वाचवणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. अंतर ठेवणं म्हणजे कोणाशी भांडण करणं नाही, तर फक्त स्वतःच्या शांतीसाठी अशा नकारात्मक लोकांशी संवाद कमी करणं होय. लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही स्वतःची बाजू सावरून धरत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे जिथे आपला मान राहत नाही तिथे मोठ्या आदराने माघार घेणं आणि आपली मर्यादा आखून देणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. शेवटी तुमची शांतता हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती कुणासाठीही गहाण ठेवू नका. नंबर 5, मानसिक शांततेसाठी दुर्लक्ष करायला शिका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या वाटेला जाणारे सगळेच रस्ते मोकळे नसतात. काही रस्त्यावर विनाकारण अडथळे निर्माण करणारे लोक आपल्याला भेटणारच. गावच्या भाषेत सांगायचं तर रस्त्याने चालताना जर प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावरती आपण दगड मारत बसलो तर आपण आपल्या मुक्कामावर कधीच वेळेत पोहोचणार नाही. उलट आपलंच डोकं खराब होईल आणि वेळही वाया जाईल. काही लोकांचा स्वभावच असतो की दुसऱ्याच्या कामात खोडा घालणं किंवा उगीच उनीदुनी काढणं. अशा लोकांशी वाद घालून आपण आपली किंमत कमी करून घेतो. खरा शहाणपणा कशात आहे तर अशा लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या टीकेला किंवा अपमानाला उत्तर न देता शांत राहता तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. तुमची ही शांतता समोरच्या माणसाला अस्वस्थ करते, कारण त्याला तुमची प्रतिक्रिया बघायची असते. तुमची मौल्यवान ऊर्जा या फालतू वादात खर्च करण्यापेक्षा ती स्वतःच्या कामासाठी आणि प्रगतीसाठी वापरा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी आणि काही लोक फक्त सोडून द्यायचे असतात. तुमचं दुर्लक्ष करणं
हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असते. आपली मानसिक शांतता इतकी स्वस्थ करू नका की कुणीही येऊन ती बिघडवून टाकेल. शांत राहा, दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयाकडे ताठ मानेने वाटचाल करा. हेच सन्मानाने जगण्याचं खरं सूत्र आहे. नंबर 6. संकटाचा संधी म्हणून स्वीकार करा. मित्रांनो, एक गोष्ट मनाशी पक्की करून ठेवा की अपमान हा कधीच विसरण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी इंधन म्हणून वापरायचा असतो. जेव्हा लोक तुमची विनाकारण बदनामी करतात आणि तुम्हाला वाईट ठरवतात, तेव्हा आतून खूप राग येतो. मन कडू होतं, पण हा राग फालतू भांडणात वाया घालवू नका. तो राग मनात साठवून ठेवा आणि त्याचं रूपांतर कष्टाच्या ऊर्जेत करा. लोकांनी तुमच्यावर जे टीकेचे दगड फेकले आहेत ना, त्याच दगडांनी तुमच्या यशाचा असा भक्कम पाया रचा की त्यातून उभी राहिलेली तुमच्या प्रगतीची इमारत पाहून टीका करणाऱ्यांच्या मानात दुखून येतील. बघा, सोनं जोपर्यंत आगीत तावून सुलाखून निघत नाही, तोपर्यंत त्याला झळाळी येत नाही. तसंच तुमच्या आयुष्यात आलेलं हे संकट, हा अपमान म्हणजे तुम्हाला उजळून काढणारी ती आग आहे. आज जे लोक तुम्हाला नावं ठेवत आहेत, तुम्हाला कमी लेखत आहेत, त्यांना तोंडाने उत्तर द्यायला जाऊ नका. तुमचं काम एवढं मोठं करा की उद्या याच लोकांना तुमची भेट घेण्यासाठी किंवा तुमच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं पाहिजे. तुमचं कर्तृत्व इतकं उत्तुंग करा की आज जे तुमच्यावरती बोट उचलत आहेत, उद्या त्यांनाच स्वतःच्या बोलण्याची लाज वाटली पाहिजे. अपमान ही डगमगून जाण्याची वेळ नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून जगाला आपली खरी ताकद दाखवण्याची एक मोठी संधी आहे. कष्ट करा, स्वतःला सिद्ध करा आणि लक्षात ठेवा, तुमचं यश हेच तुमच्या विरोधकांसाठी सगळ्यात मोठं उत्तर असणार आहे. आज जे आपण बोललोत ते फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर काळजावरती कोरून ठेवा. शेवटी एकच सांगेल, हे जग आहे, इथे प्रभू रामचंद्रांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही, तर आपण तर साधी माणसं आहोत. त्यामुळे कुणी आपल्याला वाईट ठरवलंय म्हणून आपण वाईट होत नाही. जोपर्यंत तुमचा आरसा, तुमची नियत आणि तुमचं कर्म स्वच्छ आहे, तोपर्यंत कुणाच्या बापाची ताकद नाही तुम्हाला खाली पाडण्याची. टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊन स्वतःचा वेळ आणि शांतता फालतू घालू नका. लक्षात ठेवा, वाघ आपल्याच मस्तीत चालतो, त्याला कुत्र्याच्या भुंकण्याने फरक पडत नाही. तुम्ही पण आयुष्यात तेच करा. कष्ट करा, स्वतःला सिद्ध करा आणि इतकं मोठं व्हा की ज्यांना आज तुमचं नाव घेताना राग येतोय, त्यांनाच उद्या तुमचं नाव अभिमानाने घ्यावं लागेल. तुमचा स्वाभिमान कोणाच्या पायापाशी गहाण ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, ताठ मानेने जगा आणि लक्षात ठेवा, सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित कधीच होत नाही. चला तर मग मंडळी, माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.